मी सचिन दिनकर पुरी. जर सरकारला जर या व्हिडिओजना गांभीर्यानं नाही घेतलं तर त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतील. कारण मी माझ्या शेतकरी बांधवाचं मरण बघू शकत नाही. मी माझ्या शेजारी हा जो सासेगाव ते पळसखेडा जातो शिवाचा रस्ता डांबरीकरण व्हायला पाहिजे. तिथं अक्षरशः चिखल आहे, चिखलात गुडघे इतकं चिखलात फसून जात आहे. माणसांनी जायचं कसं? आता परवाचीच गोष्ट आहे. आमच्या गावातले विटा गावातले दीपचंद नाना खैरनार यांना अटॅक आला तीव्र झटक्याचा आणि मी तात्काळ त्यांच्या जवळ गेलो. त्यांची छाती दाबली, त्यांना पाणी पाजलं, त्यांना उचललं. तर मी मोटरसायकल माझी मोटरसायकल होती. पाऊस झालेला असताना ते मोटरसायकलीवर मला त्यांना नेतासुद्धा आलं नाही. कड्यावर घेऊन मी त्यांना नेलं, कड्यावर घेऊन नेलं रस्त्यापर्यंत आणि तिथून दवाखान्यात घेतलं. तर आवराळ्याला त्यांना घेतलं नाही, कन्नडला घेतलं नाही आणि त्याच्यानंतर बोरगावला ते एक्सपायर झाले. कारण त्याला फक्त एवढंच होतं, त्या देव माणसाचा जीव जाण्याला कारणीभूत फक्त सरकार म्हणजे सरकारच आहे. हे म्हणजे कारण सांगतो, हा जर शिवाचा रस्ता डांबरीकरण जर झाला असतं तर वेळेवर आम्ही त्वरित कन्नडला पोहोचला असतो अथवा आवराळ्याला पोहोचला असतो. अटॅकला एवढा टाईम लागत नाही, ताबडतोब माणूस जातं. हे तर सर्वांना माहिती आहे. आज आमचे परममित्र दीपचंद नाना खैरनार गेले, यायला जबाबदार कोण घेईन याची जबाबदारी? नुसत्या बोललं तर केसेस टाकायच्या. आमच्या विरोधात बोलला, सरकारच्या विरोधात बोलला. तुम्ही केस काय? मी तर आता उदार झालेलो आहे. बायकोला सांगितलेलं आहे, मग तू कुंकू पुसून घे. मी आत्मदहन करायला तयार आहे. मी घाबरत नाही. जिल्हाधिकारी साहेबांनाही सांगतो, तहसीलदार साहेबांनाही सांगतो, मी समाजसेवक आहे. माझी स्टाईल अलग आहे. जर पटत असेल तर ठीक आहे, नसं पटन तर आम्ही चक्का जाम आंदोलन करू, रास्ता रोको करू. काही जर झालं त्याला जबाबदार सरकार राहीन, त्याला मी जबाबदार राहणार नाही. वाटलंच तर तुम्हाला मला गोळ्या घालून मारायचं तर मारू शकता, परंतु मी मागे हटणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.